नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीतून स्वतःसोबत जनसामान्यांचे जीवन सुगंधित करणारी वेगवेगळी व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर पुरस्कारांच्या रूपात विराजमान झाली आहेत। आपण थोड्याच वेळात त्यांची मनोगते ऐकणार आहोत, परंतु त्या अगोदर आदरणीय श्री नितीन वाघमोडे सर, आयकर आयुक्त, जे डॉक्टर आहेत, हे पहिले आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील, आपल्याला मार्गदर्शन करतील, कारण त्यांना परत महत्त्वाच्या कामासाठी इथून जायचे। ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंती निमित्ताने सावित्रीच्या 5 लेकींचा जो सत्कार समारोह आहे, त्यासाठी इथे उपस्थित असलेले माननीय डॉक्टर नितीन करीर साहेब, माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेकदा इन्स्पिरेशन म्हणून आलेले आहेत। मी 2005ला माझं MBBS झालेलं आहे। 2004 मध्ये मी अभ्यासाला SIC म्हणून आहे तिथे गेलो आणि त्यावेळी बोर्ड बघायचो आणि बघायचो की कोणी डॉक्टर आहेत का जे सिलेक्ट झालेले आहेत, आणि सरांचं नाव 1986-87 साली सरांचं नाव दिसायचं आणि सरांचं नाव बघितलं की वाटायचं हा म्हणजे डॉक्टर सर त्यावेळी झाले, आता आपण होऊ शकतो पास UPSC। 2004च्या परीक्षेनंतर 5 मध्ये सिलेक्ट झालो आणि पुण्यात सर PMCचे कमिशनर होते। माझा पहिला सत्कार सरांच्या हस्ते पुण्यात झाला। ज्या ज्यावेळी काम करायची संधी आली आणि ज्या ज्यावेळी इन्स्पिरेशन पाहिजे असेल त्यावेळी सरांकडे पाहिलं की वाटायचं हा एक डॉक्टर, एक उत्तम प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो आणि आपण नेमकं त्यांच्यासारखंच व्हायचं। इथं उपस्थित असलेल्या नम्रता पाटील मॅडम, ज्यांचे सत्कार झाले, श्रीमती नैना गुंडे, श्रीमती वर्षा लड्डा उंटवाल, श्रीमती विजयताई शेलार, श्रीमती डॉक्टर शुभदा आदी आणि श्रीमती हिना कौंसर खान। नवनाथ ऑफिसला येत असतो आणि नवनाथने सांगितले की खानवाडीमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं वास्तव्य झालेलं आहे आणि आम्ही एक शाळा बांधतो। माझ्या डोक्यात होतं की 5-6 खोल्यांची काहीतरी शाळा वगैरे असेल। मग बोलता म्हटलं काम कुठंपर्यंत झालं आहे, तर मला बरंच काम झालं आहे, बजेट किती आहे, तर मला 20 कोटीचं बजेट आहे सध्या। मग ते ऐकल्यावर म्हटलं की बापरे, 20 कोटीचं बजेट म्हणजे बघण्यासारखीच शाळा आहे। आज माझं पत्रिकेत कुठंच नाव आहे, मी खास बघायला आलो शाळेत। मला जिल्हा परिषदेने 10 कोटी दिलेले आहेत आणि शासनाने म्हणजे सरांच्या माध्यमातून 12 एकर जागा दिलेली आहे। माझं कुतूहल एकदम जागृत झालं की एक छोटंसं गाव असं काय असं अद्भुत तयार करायला लागलंय, इतकी मोठी शाळा। आणि खरंच आज ती शाळा बघितली आणि खूप खूप आनंद झाला। म्हणजे सावित्रीबाईंनी जे काम सुरू केलं 1800 शतकात, त्याला खरंच तुमच्याकडून एक आदरांजली आहे की त्यांचं जिथं वास्तव्य आहे तिथे इतकी मोठी तुम्ही इमारत तयार केलेली आहे। इमारत तर पूर्ण होईलच आणि त्यानंतर एक अतिशय सुंदर असं शैक्षणिक संकुल तिथे येईल। तुमच्या लोकांच्या मनात बऱ्याच अधिक तिथं प्लॅन असतील, मला वाटते एक वैचारिक मंच तिथं स्थापन करायचा आहे महात्मा फुलेंच्या विचारांचा, तोही नक्कीच तिथं होईल। पण ह्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणीव होते की ज्यावेळी गाव एकत्र येतं त्यावेळी गाव काही करू शकतं। कारण आपण प्रत्येकजण खेड्यातून आलेलो आहोत, गावातून आलेलो आहोत, एखाद्या लोकॅलिटीमधून आलेलो आहोत आणि त्यावेळी कळतं की ज्यावेळी सामाजिक असं काही करायचं असतं त्यावेळी जोपर्यंत गावातला प्रत्येक व्यक्ती एकत्र येत नाही
तोपर्यंत असं प्रचंड मोठं काम होऊ शकत नाही. त्यामुळं सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या एकीसाठी माझ्याकडून तुम्हाला काम कुणीही सुरुवात करू दे, काम पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आणि याचं एक मोठं उदाहरण खानवडी गावाने दिलेलं आहे. शाळा चालूच होईल, शाळा चांगली चालेल, माझ्या शुभेच्छा आहेत. पण त्या अनुषंगाने आपण महात्मा ज्योतिराव फुलेंचे आणि सावित्रीबाईंचे विचार समाजाला देणार आहोत. शाळेचा जो तुमचा कॉन्सेप्ट आहे, महिलांचं मुलींसाठी शाळा असणार आहे किंवा मुलांसाठी असणार आहे, पण त्यातून अख्ख्या महाराष्ट्रासाठी एक पथदर्शी असं ती शाळा असणार आहे, एक लाईट हाऊस सारखी शाळा असणार आहे. कदाचित इतकी चांगली शाळा बघून महाराष्ट्रातलं प्रत्येक गाव म्हणेल की आम्हाला इतकी चांगली शाळा हवी आहे. आज इथं जयंतीनिमित्त 5 उच्च अधिकारी किंवा 5 वेगवेगळ्या महिलांचा आपण सन्मान केलेला आहे. आणि त्या महिला मी बघतोय IAS आहेत, प्रोफेसर आहेत, सामाजिक सेवेमध्ये आहेत, पत्रकारितेमध्ये आहेत. म्हणजे तुम्ही गावाने जी निवड केलेली आहे त्या अवॉर्डसाठी 5 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या सावित्रीच्या त्या लेखी आहेत. आणि त्यामुळे सुद्धा इथं प्रत्येक लेखीला एक ऊर्जा मिळणार आहे आणि त्यांचा सन्मान झाल्यामुळे त्यांनाही कौतुकाची थाप मिळणार आहे आणि त्यांनाही पुढे इन्स्पिरेशन मिळणार आहे. मला नवनाथला धन्यवाद द्यायचा आहे की असं अद्भुत काम मला इथं बघायला मिळालं आणि इतका चांगला कार्यक्रम मला अटेंड करता आला. पूर्ण कार्यक्रम थांबण्याची इच्छा आहे, पण काय या वर्षाची पहिलीच मीटिंग आणि पहिलीच मीटिंग मी मिस केली तर मला मग जरा जड जाईल. त्यामुळे थोडा वेळ थांबून मी जाईन. इथं मला बोलवलं, माझा सत्कार केलात, मला पुस्तक दिले वाचायला, ते मी वाचून काढीन. मला वाटते 1-1.5 तास आहे, त्यातच बऱ्याच प्रमाणात ते पुस्तक वाचून होईल. त्याबद्दल मी खानवडी गावातील प्रत्येकाचं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. खूप घाईत सरांना आमंत्रण दिलं होतं आणि सर आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. सरांनी आपल्या भाषणात शाळेबद्दल सांगितलं. तर खरं आहे, खानवडी गावच्या या ग्रामस्थांना हरणासारखी परिस्थिती आहे. त्यांना माहीतच नाही त्यांच्या नावीमधली कस्तुरी काय आहे. ठीक आहे. तर असं हे ग्रामस्थ साधं सुद्धा गाव आहे आणि या गावात इतका मोठा प्रकल्प सरकार राबवत आहे. सरकारचं देखील धन्यवाद आणि आपल्यासारख्या थोरा मोठ्यांचे धन्यवाद की ज्यांचे पाय या ठिकाणी लागतात आणि तुम्हा सर्वांची मदत या गोष्टीसाठी होत आहे. कारण हे काम जे आहे ते कोणा एकाच्या हाताने होऊ शकणार नाही. आपल्या सर्वांची मदत या ठिकाणी लागते आणि म्हणून इतका मोठा प्रकल्प या ठिकाणी उभा राहत आहे. तर धन्यवाद सर. यानंतर आपण या ठिकाणी जे कोहिनूर हिरे आपण निवडलेले आहेत, ज्यांना आपण पुरस्कार देतोय, तर त्यांचं आपण मनोगत ऐकूया. सर्वात प्रथम मी आमंत्रित करते आदरणीय श्रीमती वर्षा लढा उंटवाल मॅम यांना की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं, जे आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मार्गदर्शक असेल. आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की सर्वांनी मन लावून या सर्व पुरस्कारार्थींची मनोगत ऐकावी. नमस्कार आदरणीय व्यासपीठ. त्यानंतर आज आपले आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले आणि आपल्या आदरणीय सावित्रीजी, आज आदरणीय सावित्रीजी फुले यांची जयंती आणि त्यानिमित्ताने खानवडी गावांनी जो काही कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी सावित्रीची लेख म्हणून मला बोलावलं, त्याबद्दल प्रथम मी सर्व ग्रामस्थ खानवडींचं मी धन्यवाद देते त्यांना. मला ज्यावेळी नवनाथ हवले साहेबांनी सांगितलं की आमचं असं एक कार्यक्रमाचं प्रयोजन असं असतं की ती प्रेरणा मिळावी आणि मुली किंवा आमचे जे खानवडी गाव आहे तिथं मुलं मुली शिकतात, शिक्षण घेतात, परंतु अद्यापी उच्च पदावर किंवा डॉक्टर, इंजिनियर ज्या विविध क्षेत्रात जायला पाहिजे मुला मुलींनी तिथं अजून हे गाव गेलेलं नाही. पण मला असं वाटतं की त्या फक्त पदावर किंवा त्या क्षेत्रात जरी गेले नसतील तरी खानवडी ग्रामस्थांची जी काही मानसिकता आहे ती खूप त्याच्या पलीकडची आहे असं मला जाणवलं. त्यामुळं मी पहिला खानवडी गावाच्या सर्व ग्रामस्थांना
धन्यवाद देते की आपण जो काही ही प्रक्रिया किंवा हे प्रयोजन जे केलेलं आहे ते खूपच चांगल्या पद्धतीने तुम्ही पुढे नेत आहात. आणि मला आज आनंद हे होत आहे की आपण मला त्याचे पात्र समजलं आणि मला इथं बोलवलं. सर्वात अजून एक त्यामधली भाग म्हणजे मला आनंद सांगावाचं वाटतं आनंदानं की ज्यांच्या हस्ते माझा आज आपण इथं सत्कार केला ते माझे आदरणीय करीर सर. हे माझे प्रशासनाचे गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत. आणि अगदी सुरुवातीला म्हणजे मला आठवतं ज्यावेळी मी 1998 मध्ये माझं सिलेक्शन झालं, उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली, त्यावेळी पहिला सत्कार मला सरांच्याकडूनच मिळाला. आणि आज त्या दरम्यानच्या काळामध्ये 1998 ते 2024 या 26 वर्षाच्या प्रशासनाच्या कारकिर्दीमध्ये मला सरांचं पदोपदी मार्गदर्शन मिळत गेलं. आम्हाला ते एक आधारस्तंभ म्हणून राहिले. आणि महिला म्हणून कुठलंही काम करत असताना एक आधार असतो प्रशासनामध्ये, कुणी ना कुणी एक आधार मार्गदर्शक लागतो. तसं ते आम्हाला सर अतिवटवृक्षासारखे आमच्या पाठीशी राहिले. म्हणून आज आम्ही इथंपर्यंत येऊ शकलो, पोहोचू शकलो, हे मला अगदी निसंकोचपणे सांगू असं वाटतं. सर खूप खूप धन्यवाद की आज आपल्यामुळं आम्ही इथं पोहोचू शकलेलो आहोत. आणि मला ज्यावेळी होले साहेबांनी सांगितलं की करीर सर येणार आहेत आणि असं, तर त्यावेळी मी म्हटलं हो मी नक्की येणार. म्हणजे त्याच वेळी असं वाटलं की आपल्या गुरुकडून आपल्याला आज सत्कार मिळतो, याच्यापेक्षा दुसरं काही गुरुदक्षिण म्हणजे असूच शकत नाही. त्याच्यानंतर मी ज्यावेळी दरम्यानच्या काळामध्ये माझं IAS म्हणून नॉमिनेशन झालं आणि मी सध्या व्यवस्थापकीय संचालक महिला विकास आर्थिक विकास महामंडळ बांद्रा इथं मी कार्यरत झालेली आहे. अगदी 15 दिवसापूर्वी मी तिथे जॉईन झालेली आहे. आणि हे करत असताना मला असं वाटलं की आज महिला म्हणून जी काही मला काम करण्याची संधी मिळालेली आहे ती खरोखर चांगली आहे. आणि ज्यावेळी खानवडी गावामध्ये मुला मुलींच्या शिक्षणासाठी म्हणून जो आपण प्रकल्प उभा केलेला आहे, त्याच्यासाठी मुला मुलींना मार्गदर्शन देताना मला इतकंच म्हणावं वाटतं की आपण म्हणजे मला अगदी सुरुवातीला जर म्हटलं तर तुम्ही लड्डा आणि उंटवाल नाव ऐकून लक्षात आलं असेल की मारवाडी समाजामध्ये सुद्धा मुलींना इतकं शिकवलं जात नाही की जे 90च्या काळामध्ये माझ्या आईवडिलांनी मला बहिणीला मला शिकवलं. अगदी समाजातले म्हणत होते की आपल्या समाजात इतकं शिकत नाही, मग तरी पण कशासाठी इतकं शिकवतात, तर वडिलांनी एकच सांगितलं की त्यांना मला त्यांच्या पायावर उभं करायचं आहे. आणि ज्यावेळी हा एक मार्गदर्शक आम्हाला अजून वाटेत एक भेटले की आदरणीय फाळके सर, त्यांनी आम्हाला सांगितलं MPSC UPSCकडे वळा. जे मला 92-93 मध्ये माहिती नव्हतं की व्हॉट इज MPSC UPSC, त्याचे लॉंग फॉर्म पण माहीत नव्हते. आणि मग त्यावेळी असं वाटलं की काय आहे हे MPSC, काय आहे UPSC. मग त्यांनी सांगितलं आणि त्यावेळी मग मला लक्षात आलं की सांगली जिल्ह्याच्या अश्विनी भिडे मॅडम नुकत्याच IAS झाल्या होत्या 94 मध्ये. त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यातले विविध हिरे एक करत प्रशासनात गेले होते. त्यांची पेपरला मी फक्त बातम्या वाचल्या होत्या. आणि आदरणीय करीर सर तिथे कलेक्टर होते, जिल्हाधिकारी होते. आणि त्यावेळी मग मी पहिल्यांदा सरांना भेटायला गेले. त्यावेळी ते म्हणाले की मला तुम्हाला भेटण्यापेक्षा मला तुमच्या आईवडिलांना भेटायला जास्त आवडेल. त्याचं कारण की मुला मुलींना कसं काय शिकवलं एवढ्या ह्याच्यातून. तर माझी तुम्हाला सर्वांना कळवायची हीच विनंती राहील की आज आम्ही जे काही इथेपर्यंत शिकलो ते त्यांच्या शैक्षणिक स्वातंत्र्यामुळे शिकलो. की त्यांचा एक मुलांच्यावर विश्वास किंवा आपण काहीतरी मुलांना किंवा मुलींना त्यांच्या पायावर उभं करावं हा एक त्यांच्या डोक्यात असणारा विचार की जो आजच्या युगामध्ये खूप आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना सुद्धा माझी हीच विनंती राहील की मुला मुलींना क्षेत्र त्यांचं स्वतःला निवडू दे. ते निवडताना ते काय करतात, बरोबर करतात की चूक करतात, की दिशा बरोबर चाललेली आहे का. कारण बऱ्याच पालकांचं मी बघितलं, आपण पण वर्तमानपत्रातून किंवा बातम्यामधून ऐकता की पालकांनी काही फोर्स केला म्हणून मुलं मुली अलीकडं नाईलाजाने त्या क्षेत्रात जातात आणि मग ते प्रगती करू शकत नाही किंवा त्यांचे पंख फुटले जातात. तर मला सर्वांना हेच सांगायचं आहे की आपल्या मुला मुलींचा काय कल आहे, त्यांना कोणत्या क्षेत्रात जायचं आहे, त्यांची काय इच्छा आहे, ते त्यांना त्यांच्या ह्याच्याप्रमाणे उडू द्या. आणि आपण एक मॉरल सपोर्ट म्हणून त्यांच्या पाठीशी राहू, जेणेकरून त्यांना त्यांच्या भविष्याची दिशा आणि त्यांचा स्वतः त्याच्या पायावर उभ्या राहण्यासाठी आपण एक मार्गदर्शक, एक आधारस्तंभ ठरू. असं जर केलं तर मला वाटतं हे पुढं त्याची भावी पिढी ही ते पुढे व्यवस्थित यशस्वीरित्या वाटचाल करू शकतील. आज इथं मगाशी आम्ही सर्वजण मिळून शाळा पाहिली, फक्त ऐकून होतो. इथं जिल्हा परिषदेची फक्त 7वी पर्यंतची शाळा आणि त्याच्यानंतर मुलांना बाहेर तालुका स्तरावरती जावं लागतं.
आता भरपूर सोयीसुविधा झालेल्या आहेत. पुण्यासारख्या क्षेत्रामध्ये खानावडी गाव जवळजवळ पुण्यामध्ये शिफ्ट झालेलं आहे असंही मला सांगितलं. पण तरीसुद्धा आज काही ना काही कारणाने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यातून आपल्या मायगावी किंवा आपल्या स्वतःच्या गावाला आपण इथं येत आहात आणि काही ना काही आपल्या मुलांना तिथून देण्याची प्रेरणा घेऊन जात आहात. तर हे जे काही आपलं शाळा किंवा स्कूल आहे त्याच्यासाठी खूप वेगळी संकल्पना आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना चांगलं शिक्षण मिळावं, तिथं हॉस्टेलची सोय व्हावी आणि कशा पद्धतीनं एक वेगळ्या वातावरणात आपण CBSE बोर्डकडे वळून तिथं चांगलं शिक्षण आपण देऊ आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना, ही संकल्पना साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याला सर्व ग्रामस्थ तसेच जे काही येणारे इथे सदिच्छा देणारे किंवा त्याच्यासाठी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष ज्यांचे हात लाभलेले आहेत त्या सर्वांना आपण धन्यवाद देऊ आणि हाच प्रकल्प आपण यशस्वीरित्या कसा पुढे जाईल याच्यासाठी सर्वांनी साथ देऊया. आणि माझं मुलामुलींना किंवा नवीन जे काही भावी पिढी आहे त्याच्यासाठी हेच मागणं राहील की जे काही आपण करणार आहात ते मनोभावे आणि मनाप्रमाणे मनात चिंतून करा, एक उद्देश ठेवा, एक लक्ष ठेवा आणि मग ते लक्ष किंवा ध्येय जर तुम्ही योग्य ठेवलं तर ते तुम्हाला कुठेही अयशस्वी ठरू शकत नाही. तुम्ही नक्कीच यशस्वी वाटचाल कराल आणि आपल्या या खानावडी गावचा नक्कीच आपण विकास पुढे कराल. मी पुनश्च एकदा मला आपण इथं बोलावून माझा सन्मान केला त्याबद्दल मी पूर्ण समस्त ग्रामस्थ खानावडींचं मी परत एकदा अभिवादन करते, धन्यवाद देते. आणि मला आज इथं पात्र समजलं आणि आपण संधी दिली बोलण्याची त्याबद्दलही मी आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद मॅम. गुरूंच्या प्रती असलेली श्रद्धा आपल्या मनोगतामध्ये सर्वात प्रथम व्यक्त झाली आणि त्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही छान उपदेश दिला, छान संदेश दिला. आपली ग्रामीण भागातली तालुक्यातील मुलं आहेत जी दूरवरच्या वाड्या वस्त्यांवरून शाळेत जातात, मेहनती आहेत, खूप काही करू शकतात, फक्त त्यांना थोड्या मार्गदर्शनाची गरज आहे. आणि आपल्यासारखे अतिथी ज्यावेळेला या ठिकाणी येतात आमच्या मुलांना मार्गदर्शन करतात तर ते त्यांच्यासाठी खरंच प्रेरणादायी, प्रेरणा देणारं स्थान असतं. तर धन्यवाद मॅम. यानंतर श्रीमती विजयाताई शेलार मॅम यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय स्टेजवरील मंडळी, करीर साहेब, माझ्या भगिनी पाटील साहेब, पाटील मॅडम, लाटा मॅडम, शुभदा मॅडम, टीना कौसर मॅडम व इतर समोर बसलेले मान्यवर बंधू आणि भगिनी आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उद्याचे देशाचे आधारस्तंभ आहात. खरं तर तुमच्याकडूनच आम्ही अपेक्षा करतोय आता की आमचे आधारस्तंभ ही मुलं आहेत, त्यांनी उद्या व्यवस्थित कारभार चालवून देशाचा सध्या राजकारभार कसं चालतोय काय ते बघायला मिळतंय लोकांना. मला बॉम्ब पडण्यासारखे बॉम्ब पडतात, काही सुचत नाही, आम्हालाच कळत नाही तर मुलांना काय काय असले बॉम्ब पडतात राजकारणाचे. तिथं काही शांतता स्थिरता काहीच नाही. अचानक आमच्या लाडक्या बहिणी लाडक्या होत आहेत, अचानक पैसे घेत आहेत. हे राजकारणी समजतात काय? स्त्रियांना काय समजतात सांगा मला? भीक वाटतात महिलांना. मी राजकारणी बाई नाही आहे, मी समाजसेवा केली, पण मला दिसतंय तितकं मी सत्य बोलते. मला वाईट वाटलं, दुःख वाटलं की आम्हाला ह्यांनी काय समजले. हे राजकारण्यांनी भीक वाढली महिलांना. भीक 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 कशाला म्हणतात? आमचे नवरे समृद्ध नाहीत का? आम्ही समृद्ध नाही 1500 रुपये कमवायला आहे ना? मजुरी करायला येतं 500 रुपयाच्या आमच्याकडे जवळजवळ 400 रुपये महिलेला मजुरी आहे. काय गरज आहे असल्यांची भीक स्वीकारायची राजकारणाची? आमचं मत काय इतकं कमी किमतीचं आहे का? निर्लज्जासारखं माझ्या महिला भगिनीने मतदान करतायत, करू द्या ना, तुम्ही कुणाला करा. त्याबद्दल माझं म्हणणं पैसे स्वीकारायचे नाही, पैसे स्वीकारायचे नाही असं माझं मत आहे. माझं मी वैयक्तिक मत मांडते, कुणाला हवं असेल त्याने घेऊ दे, माझं काही म्हणणं नाही. पण वाईट वाटलं मला की ही दुःखाची गोष्ट आहे. आम्ही महिला कुठं चाललोय आणि त्याच्यामुळं बांध फुटलाय. बांध नवऱ्याला कोणी खेटाने विचारणार माझं खरं खोटं त्याचा अभ्यास करा, अजिबात विचारणार. हे 1500 रुपयासाठी होय? अहो नवरा किती अमूल्य वस्तू आहे, तुम्ही स्वतः अमूल्य वस्तू आहात.
काय चाललंय हे? पैशासाठी मतदान करताय तुम्ही? फुकट करा ना मतदान त्यांना, मी नको म्हणत नाही, कुणालाही करा, तुमची इच्छा, परंतु पैसे घेऊन नाही. स्वतःला विकल्यासारखं मला लाज वाटली अक्षरशः कालच्या मतदानाच्या वेळेला. हे काय चाललंय हे? आम्हाला खरेदी करायला निघालेत काय? आमच्या नवऱ्यापासून, मुलांपासून, प्रपंचापासून तोडायला निघालेत आम्हाला. 1,500 रुपयात आम्ही महिन्याला खरेदी होणार, महिन्याला. म्हणजे एखाद्या बाईला पगार असतो का नाही कामवालीला, तसं अशी आमची महिलांची किंमत केली. ह्याची थोडी लाज धरून मागले पाहिजे महिलांनी, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही, पण मला वाटतं असे 1500 रुपये भीक वाढायची. जे खिशातले पैसे खर्च करून राजकारणी राज्य करत होते, निवडून येत होते, ते आता ह्याच्यातले पैसे वापरतात. म्हणजे राज्याच्या ह्याच्यातले पैसे वापरतात तिजोरीतले, आणि आम्हाला भीक वाढतात आणि इकडे लगेच महागाई करतात. म्हणजे काय झालं? म्हणजे ह्यांची खेळी जर महिलांच्या लक्षात नाही आली, म्हणजे आपल्या देशाला खऱ्या अर्थाने खूप मोठी हे आहे, परंपरा आहे आमच्या महिलांना. आमची महिला कशा विसरली? अरे जीव द्यायला निघालेली राणी, आमची झाशीची राणी, देशासाठी जीव देणारी, मुलाला पाठीशी बांधून कुठं बदल झाला. आणि आता आम्ही 1,500 विकतोय. स्वतःला अभ्यास करा, विचार करा. माझं काय म्हणणं आहे, मी या नवीन मुलांसाठी बोलते की मुलांना निस्वार्थीपणाने जगता यावं म्हणून. मुलांनी असे फेकून दिले पाहिजे पैसे तोंडावर. आम्हाला नाही पाहिजे पैसे, आम्हाला चांगला माणूस निवडून आला पाहिजे. तुम्ही राज्य कुणीही चालवा, आमचं काय म्हणणं नाही, पण खरेदी करू नका बायकांना. लाज वाटते मला अक्षरशः. मतदान करायची सोय इच्छा नव्हती, माहिती करता सांगते, मतदान करायची सुद्धा अशा ह्या मागण्यामुळे. मी कुठल्याही पक्षाची किंवा जातीची किंवा ह्याचा नाही हे करत, पण वाईट वाटलं. म्हणजे माझं मनोगत व्यक्त करायला हे व्यासपीठ मिळालं. ते करीर साहेब मला म्हणतील की बाई फारच आगाव दिसते. आगाव नाही, याचं 50 वर्ष महिलांचं काम करते, 50 वर्ष इतक्या समस्या सोडवल्यात. रात्री 3-3 वाजेपर्यंत बैठक घेतल्यात मी, आणि पुरुषांना जे जमलं नाही अशी कामं केली. म्हणजे का केली? तर मला आवड आहे म्हणून केली. परंतु अडचणीतून बाहेर काढायचं म्हणून ह्या अशा लाचारी नाही पत्करायची. 1500 रुपयासाठी नाही. 1500 रुपये माझ्या माहितीप्रमाणे कमी असतात असं नाही. त्यांच्या बिचारांच्या गरजेसाठी ते 1500 रुपये जास्त आहेत. परंतु ही लाचारी आमच्या भारतीय स्त्रीला शोभणारी नाही आहे. म्हणजे आम्ही पण भ्रष्टाचारी झालो असं त्याचा अर्थ आहे. उद्या आम्ही सगळं खुर्चीवर आलो तर पैसे घेणार ना काय? कुणाला नाव ठेवणार आहे तुम्ही? तू भ्रष्टाचारी, मी नाही आहे, ती म्हणेल मी नाही आहे, हीच आहे. अहो सगळेच झाले, 1500 रुपये घेतलेले सगळेच भ्रष्टाचारी झाले ना सर, बरोबर आहे ना? तुम्ही बोलते स्पष्ट, मग वाईट वाटून घेऊ नका. मला दुःख झालं, दुःख. महिलांनी हात नाही लावायचा पैशाला कुणाला. आमच्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर किंवा आमच्या स्वतःच्या कमाईच्या प्रॉपर्टीवर आम्ही राजे आहोत. दुसऱ्याचे पैसे 1500 रुपयात प्रपंच नाही करणार आम्ही. मी नाही करणार, नाहीच केला कधी. उलट देणार आपण गरीबाला एखाद्याला मदत, घ्यायची नाही. लाचारी पत्करायला होतात काय राजकारणी लोक. आम्हाला खरेदी करायला निघाले. लाज नाही वाटत त्यांना? त्यांच्या बायका पोरींना विका ना म्हणा कुणाला तरी, कितीतरी पैशाला पैसे आणा, करा राज्य. असं इतकं दुःख वाटलं मला. असू द्या, महिलांच्या बद्दल जरा वाटतं म्हणून बोलले स्पष्ट, आणि महिलांनी पण जागा व्हावं म्हणून बोलले मी स्पष्ट. तर कुणाला आवडलं ठीक आहे, नाही आवडलं ठीक आहे, पण नवीन पिढी नक्की माझी दखल घेईल. किंवा एक बाई अशी होती की ती येऊन स्पष्ट बोलली इलेक्शनच्या वेळेला बायकांनी पैसे घेतले. आई नको घेऊ तू पैसे, चांगलं नाही वाटत असं तरी म्हणेल एखादा मुलगा यातला. मला फार अभिमान वाटत. असं त्यांना माझं बरंचसं बोलणं वाढत चाललंय. तर कार्यक्रमात आणखी लोकांना करेर साहेबांचं भाषण ऐकायचंय आम्हाला. जे दुःख झालं, जे वाटलं ते मी बोलले. सर माफ करा मला, तुम्हाला असं वाटलं तर मला माफ करा की बोलले. अशी ही मनोगाथा म्हणजे मनाची गाथा ही महिलांची फार विचित्र पद्धतीने चालली सध्या. त्याचा आता राज्यात काय परिस्थिती होती निर्माण पुढच्या 5 वर्षात. गॅस किती वाढतोय, पेट्रोल किती वाढतंय, डिझेल किती वाढतंय, काय चाललंय हे? राज्याची अवस्था काय ती नीट अभ्यास करा अशी माझी विनंती राहील तुम्हाला. मी कुठल्याही राजकीय पक्षाची नाही आहे, सगळ्या पक्षात माझे लोक आहेत, माझे नातेवाईक आहेत. पण मला जे वाटलं ते मी बोलून दाखवलं की मला आमच्या स्त्रियांनी तरी धीट व्हावं, पैशाच्या मागे जाऊ नये. एक वेळ नवऱ्याला म्हणून आम्हाला चटणी भाकरी खायला घाल, पण आम्हाला असे भीक मागायला लावू नको कुणाला, किंवा ती घेऊ नका कुणाची भीक. असं स्वाभिमानाने जगायला शिकलं पाहिजे. असे माझं छोटंसं भाषण बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल तेढ निर्माण करण्यासाठी आपला हा कार्यक्रम नाही. आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोणत्याही पक्षाचा प्रचार किंवा प्रसार करण्यासाठी कार्यक्रम घेत नाही. गेली 6 वर्ष झालं आपण हा कार्यक्रम घेतोय.
कोणतंही राजकारण पक्षपातीपणा या ठिकाणी आपण घेतलेला नाही. मॅडमनी स्वतःचं वैयक्तिक मत इथं व्यक्त केलेलं आहे, तर काही हरकत नाही, ज्यांना हे मत घ्यायचं आहे घेऊ शकता. यानंतर श्रीमती डॉक्टर शुभदा आदी मॅम यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्ते. डॉक्टर नितीन करी, इतर सर्व मान्यवर, समोर बसलेले सगळे विद्यार्थिनी आणि सर्व ग्रामस्थांना सगळ्यात पहिला माझा नमस्कार. मी टीचर असल्यामुळे सगळ्यात पहिलं मी स्टुडंटसाठी बोलू इच्छिते. मुलं किंवा मुली कोणीही जरी असलं तरी ते त्यांच्या विषयामध्ये खूप पुढे खूप सुंदर रीतीने जाऊ शकतात. एकच फक्त त्याच्यामध्ये करायला लागतं की आपल्या आवडीचा विषय आपण जीव तोडून त्याच्यासाठी अभ्यास करायला लागतो. आता या सगळ्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे सध्या की प्रत्येकाला मॅथमॅटिक्सचा किंवा गणिताची खूप भीती वाटते. ती भीती वाटायचं कारण नाही, कारण गणितासारखा सुंदर विषय नाही. गणित हे सायन्ससाठी ॲक्च्युअली आपण म्हणतो लँग्वेज आहे. त्याच्यामुळे आणि गणित आपण पावली करत असतो. फक्त आपण गणित करतोय असं म्हटलं की भीती वाटते, तर ती जरूर बाजूला करा आणि मग तुम्हाला कळेल की कुठल्याही विषयामध्ये गेलात तरी गणित हे बेसिकली लागतंच. तुम्ही लँग्वेजमध्ये गेलात तरी, तुम्ही टेक्नॉलॉजीला गेलात तरी, तुम्ही सायन्सला गेलात तरी, तुम्ही आर्ट्सला गेलात तरी, फाईन आर्ट्सला गेलात तरी गणित हे लागतंच. सध्याच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे खूप जोरात सुरू आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला बेसिक गणित हे लागतंच. त्याच्यामुळे गणिताची भीती जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी त्याचा नीट अभ्यास करावा. जिथे अडेल तिथे तुमच्या टीचर्सशी तुम्ही व्यवस्थित डिस्कस करू शकता. स्पेसिफिकली आमच्या डिपार्टमेंटला अशी पद्धत आहे की जेव्हा मुलगा नवीन डिपार्टमेंटला एंट्री करतो त्यावेळेला तो बुजलेला असतो. पहिले 6 महिने तो जो बुजलेला असतो त्यातून त्याला बाहेर काढतो आम्ही, आणि जेव्हा 2 वर्षाचा कोर्स असतो MSCचा, शेवटच्या सेमिस्टरला तो मुलगा हिऱ्यासारखा शाईन होऊन बाहेर पडतो. एक उत्तम उदाहरण मला असं आठवतं की एक मुलगा असाच खेडेगावातून आला होता ज्याने टाईपरायटर सुद्धा बघितलेला नव्हता, आणि 1 वर्ष झाल्यावर आम्हाला असं लक्षात आलं की हा मुलगा ग्रो होतोय, हा बोलत अजिबात नाही, कारण त्याला पुण्यात आल्याचीच भीती आहे. त्याच्यामुळे त्याच्यापुढे इंग्लिशमध्ये बोलणं वगैरे हे अजून खूप पुढचं आहे. पण तो ग्रो होतो हे आम्हाला दिसत होता, छान वाढतो, म्हणजे त्याच्या सगळ्या दिशेंनी तो वाढतो आहे हेही कळत होतो. त्याचा प्रोजेक्ट हा आम्ही इंडस्ट्रीमध्ये दिला होता. स्पेसिफिकली देताना मल्टीनॅशनल इंडस्ट्री आम्ही शोधली होती त्याच्यासाठी. तिथे जाऊन तिथल्या डायरेक्टरशी बोललो की हा मुलगा बोलत नाही कारण याला इंग्लिशची भीती आहे, याला मराठीची पण भीती आहे, बेसिकली कम्युनिकेशनचीच भीती आहे त्याला, पण तो ग्रो सुंदर होतो आहे. जर का तुम्हाला त्याच्यासाठी काही करता आलं तर जरूर बघा. त्यांनी जरूर त्याला ॲक्सेप्ट केलं. आज तो सिंगापूरचा त्या मल्टीनॅशनल कंपनीचा हेड म्हणून काम करतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुलांनी त्यांच्या विषयात, त्यांच्या आवडीच्या विषयामध्ये जीव तोडून काम केलं तर नथिंग लाईक दॅट, खरोखर त्यांच्या समोर भविष्य हे उंच आभाळ आहे आणि ते त्याच्यामध्ये छान ग्रो करू शकतात. आजच्या काळामध्ये तुम्हाला यूट्यूब्स किंवा मीडिया, इंटरनेट हे खूप चांगलं अवेलेबल आहे. एकच फक्त आहे की त्या सगळ्या मीडिया हे तुम्ही खरंच कशासाठी उपयोगात आणता आहात. तुम्ही जर यूट्यूब बघितलं तर उत्तम मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओ क्लिप्स आहेत की ज्या गोष्टी आपण इमॅजिनच करू शकत नाही त्या कशा दिसतात हे त्याच्यामध्ये दाखवलंय. उदाहरणार्थ जी मुलं साधारण 8वी 9वीत आहेत त्यांना साइन थिटा, कॉस थिटा हे माहिती असेल, टॅन थिटा हे आपण नुसतंच ऐकतो, पण जर यूट्यूब बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ती वेव्ह कशी जाती आहे आणि मग तुम्हाला ते सगळं पिक्चर उभं राहतं आणि ॲप्रिशिएटच होतं. म्हणजे तुम्हाला त्याच्यानंतर आयुष्यात परत कधीही ते लक्षात ठेवावं लागत नाही, ते ऑटोमॅटिक पेनिट्रेट झालेलं असतं. त्याच्यामुळे या पद्धतीत मीडियाचा जर उपयोग केला तर निश्चितच तो चांगला आहे.
आणि त्या सगळ्यासाठी मला असं वाटतं की त्यांच्या आईवडिलांनी त्यांना निश्चित सपोर्ट करावं. जर का मुलगा किंवा मुलगी हे स्वतःच्या पायावर छान उभे राहू शकले, आमच्या डिपार्टमेंटला आम्ही नेहमी गर्वाने सांगतो की आमच्या मुलांसाठी प्लेसमेंट सेल लागत नाही. फायनल एक्झाम व्हायच्या आधी प्रत्येक मुलाला इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळालेला असतो. त्याच्यामुळे ही मुलं छान उभी राहतात. काही मुलं त्यांचा ग्रुप घेतात आणि तो ग्रुप करून ते स्वतः त्यांची इंडस्ट्री उभी करतात आणि त्यांच्या ज्युनियर्सना जॉब्स देतात ते. त्याच्यामुळे आणि हे सगळे बहुतेक सगळेजण शहरातून नसतात, हे सगळे आपापले मित्र जे पुण्यामध्ये आलेले असतात हे सगळं ते करतात आणि ही मुलं आम्हाला निश्चित परत कम्युनिकेट करतात. आजही जवळजवळ 33 वर्षानंतर एक मुलगा माझ्याकडे परत आला होता आणि तो म्हणाला, मॅडम तुम्ही जेव्हा शिकवलं होतं 33 वर्षापूर्वी ते मला आज कळालं की ते काय आहे, कारण त्याची गरज त्याला आज पडली. त्याच्यामुळे असा विचार करू नका की मॅथमॅटिक्स मला कुठे रोजच्या जीवनात लागणार आहे. ते जेव्हा लागेल त्याची प्रिपरेशन, त्याचा बेस तुम्ही आत्ता तयार केलेला असला पाहिजे. आत्ता एवढ्यासाठी तयार करायचा, याचं कारण असं आहे की तुम्हाला आत्ता कुठलीही घरची जबाबदारी नाही, तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. आई वडिलांनी तुम्हाला हे सगळे दिवस पूर्ण मोकळे दिलेले असतात. मग असं असताना आपण अभ्यासामध्ये का कसूरवार व्हावं? अजिबात होऊ नये. आत्ताच्या म्हणजे ह्या एजला तुम्हाला सगळ्यांना मॅक्सिमम अभ्यासाचा स्ट्रेस घेणं शक्य असतं, त्याच्यामुळे तो जरूर घ्यावा. त्याच्यामध्ये जे लहानपणी आपण बेचे पाढे ऐकतो, बेचे पाढे म्हणत असतो, त्याची गरज त्यावेळेला नसतेच. ती जेव्हा तुम्ही परत समाजात काम करायला उतराल त्यावेळेला ती लागते. मग तेव्हा बेचे पाढे म्हणायच्या ऐवजी जर तुम्ही पहिली दुसरीत म्हटलेले असतील तर ते पेनिट्रेट झालेलेच असतात. आपल्याला विचारांनाही करायला लागत की बेद आहे किती. ती तयारी जी आहे ती आपण आत्ता करायची असते. तर मला असं वाटतं मुलांनी हा विचार जरूर करावा. त्यांच्या क्षेत्रात त्यांनी उत्तम, सध्याचं ॲक्च्युअली काळ असा आहे की तुम्ही कुठल्याही डिरेक्शननी जा, तुम्हाला पुढे सक्सेस आहे आणि उत्तम सक्सेस आहे. 3 इडियट्समध्ये जसं म्हणतात तसं सक्सेस तुमच्याकडे आला की मागून बाकी सगळं तुमच्याकडे येतच असतं. त्याच्यासाठी काळजी करायची कारण नाही. मुलांच्या आईवडिलांनी जर का मुलांना सपोर्ट केलं तर निश्चित ही मुलं खूप छान पुढे जातात. घरचा जर का म्हणजे घरची परिस्थिती जर अशी असेल की मुलांना सेटल होण्यासाठी वेळ देता येणं शक्य असेल तर जरूर द्यावा. मुलांनीही आईवडिलांनी जो वेळ दिलेला आहे त्याचा उत्तम उपयोग करावा आणि छान पुढे जावं. धन्यवाद. धन्यवाद मॅडमनी विद्यार्थ्यांना खूप सुंदर अशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं. मॅडमला 37 वर्षाचा अध्यापनाचा आणि संशोधनाचा अनुभव आहे आणि तुम्हाला जाणवलं असेल खूप सुंदर पद्धतीनं त्यांचं मार्गदर्शन होतं विद्यार्थ्यांसाठी, कारण त्यांनी स्वतः खूप चांगले चांगले प्रकल्प सादर केलेले आहेत. 25च्या वरती लेख त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झालेले आहेत. तर असं एक सुंदर व्यक्तिमत्व आदरणीय मॅम, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ लागल्या. यानंतर श्रीमती हिना कौसर खान मॅम यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार, आदाब, जय भीम. या कार्यक्रमासाठी आणि सावित्रीच्या नावाने सावित्रीची लेख म्हणून पुरस्कार देण्यासाठी ग्रामस्थांनी बोलावलं, त्यासाठी आधी ग्रामस्थांचं धन्यवाद आणि विचारपीठावरच्या मान्यवरांना अभिवादन करून मी माझं मनोगत व्यक्त करते. मला माहीत नाही मनोगत हा शब्द कितपत बरोबर आहे. मी लिहिणत्या हाताची व्यक्ती असल्यामुळे बोलताना माझा थोडा गोंधळ होऊ शकतो, पण मला खात्री आहे तुम्ही समजून घ्या. आम्ही जेव्हा आतमध्ये बसलो होतो ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये तेव्हा गावामधलीच एक मुलगी जान्हवी म्हणून, तर ती आत आली आणि तिने ऑटोग्राफ घेण्यासाठी ती आत आली. ती फार्मसी करते असं मी जेव्हा तिला विचारलं तेव्हा मला कळलं. मला आधी वाटलं की ती
प्रशासकीय सेवेच्या अभ्यासामध्ये असेल, कारण आपल्या व्यासपीठावर अधिक ती मंडळी आहेत, तर मुलं त्या उद्देशाने येतात भेटायला. तर ती सही घ्यायला आतमध्ये आली आणि अगदीच काय अर्ध्या मिनिटाचं आमचं बोलणं झालं. पण मला तिचा आत्मविश्वास आवडला की ती गावामध्ये आलेल्या आपल्या पाहुण्यांना भेटायला आली, त्यांच्याकडनं ती काय सहीसारखी एक साधी गोष्ट, पण तो एक ओळख करून घेण्याचा जो एक भाग असतो त्यातला, तो मला तिचा आत्मविश्वास म्हणून फार आवडला. साधारण मला वाटतं की अगदी 15-20 दिवसांपूर्वीची एक गोष्ट आहे. पुण्यामध्ये राष्ट्रसेवा दलामध्ये एक कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम होता वस्त्यांवरच्या महिलांनी मेरी बात सुनो अशा नावाने तो कार्यक्रम होता. वस्त्यांमधल्या असणाऱ्या स्त्रियांनी, शहरी वस्त्या ह्या बऱ्याचदा झोपडपट्टीशी सारख्या असतात, तिथे खूप सुविधांचा अभाव असतो. तर तिथल्या त्या ज्या स्त्रिया त्यांच्या पातळ्यांवरती काम करतात, त्या बहुतांश जणी ह्या कचरा वेचक कामाशी संबंधित होत्या, स्वच्छ संस्थेशी संबंधित होत्या, किंवा त्यांच्या तिथे छोटी मोठी सपोर्ट घेऊन, म्हणजे कुठल्या ना कुठल्या NGO किंवा कुठल्या ना कुठल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीमुळे तिथे काही ना काहीतरी एक त्यांना मदत मिळत असल्यामुळे त्यातनं उभारी घेऊन काम करणाऱ्या त्या स्त्रिया होत्या. कॉलेजमधल्या मुली होत्या, काही थोड्या वयस्क स्त्रिया होत्या आणि त्या त्यांचं मनोगत व्यक्त करत असताना त्यातल्या 1-2 जणींनी असं सांगितलं की त्या ज्या वस्तीमध्ये राहतात तिथे अंगणवाडी नाही आहे. तर साधारण 18व्या शतकामध्ये आपल्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे हे जे दाम्पत्य आहे, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, त्यांनी त्या काळामध्ये त्या सगळ्या परिस्थितीशी लढा देऊन आज आम्ही जे काही मी इथे बोलण्यासाठी आली आहे, आम्ही सगळेच आलोय किंवा आपण सगळेच जे काही लिहितोय, बोलतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्याची साधारण 18व्या शतकामध्ये मुहूर्तमेढ झाली. आणि तरी एका गावामधली एक जान्हवी सारखी मुलगी जी आत्मविश्वासाने पुढे येते आणि आपल्याच देशाचा असा एक छोटासा भाग आहे, अशा अनेक भाग असतील की जिथे अजून अंगणवाडी सुद्धा नाहीये. तर आपण अशा अत्यंत तफावतीच्या समाजामध्ये राहतोय. त्या समाजामध्ये कुठलीही गोष्ट राजकारणाशी संबंधित नाहीये असं होऊ शकत नाही. आपण सगळे वेगवेगळ्या अर्थाने पॉलिटिकलच असतो. आपली प्रत्येक कृती, प्रत्येक बोलणं, माझं इथं असणं, तुमचं इथं असणं ही पॉलिटिकल गोष्ट आहे. आपण ते स्वतःला राजकारण म्हणजे ते कोणातरी वेगळ्या माणसांचं काम आहे आणि ते आपलं नाहीये असं म्हणून जे तोडून घेतो आणि त्यामुळेच कदाचित आपल्या समाजातली, देशातली ही जी तफावत आपल्याला दिसते खूप वाढलेली, त्याचं कारण आहे की आपण खूप अनभिज्ञपणे किंवा आपण खूप तोडून घेतो. तर मला वाटतं हे सगळंच पॉलिटिकल आहे. आपलं सगळं येणं, बोलणं, करणं आणि इथून पुढे जे काही आपले विद्यार्थी मित्र त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही करू पाहणार आहेत, त्या सगळ्या कृतींचा अर्थ हा आपल्या देशाच्या उन्नतीसाठी आहे आणि म्हणून तो सगळा पॉलिटिकलच आहे असं मला वाटतं. सावित्रीबाईंनी ज्या 18व्या शतकामध्ये शिक्षणासाठी जी काही म्हणजे त्यांना जे काही त्रास सहन करावे लागले, आपण सगळेच जाणतो की त्यांना आपली शेण त्यांच्यावरती फेकण्यात आलं, काही लोकांनी त्यांचा हात धरून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी चप्पल काढली, त्या घाबरल्या नाहीत. त्यांनी तो जो काही त्या काळामध्ये जातीभेद, वर्णभेद, वंशभेद, अस्पृश्यता असा अत्यंत भयकारी जो काही काळ होता, म्हणजे ज्याच्याविषयी आता आपण विचार करतानाही काटा येऊ शकतो की बापरे, या एवढ्या भयंकर काळामध्ये एक दाम्पत्याचं पुढे येतंय शिक्षणासाठी, शूद्र स्त्रियांनी सुद्धा शिकलं पाहिजे असा विचार घेऊन पुढे येतं, शाळेची मुहूर्तमेढ करतात ते आणि फार झुंजीनं संघर्ष करत ते पुढे जातात आणि म्हणून ते गेले म्हणून खरं तर आज आपण इथे सगळेजण आहोत, मी इथे आहे, तुम्ही इथे आहात, ते त्यांच्या असण्यामुळे आहे. आणि त्यामुळे मला त्यांचं असणं किंवा आज माझा जो काही छोटासा म्हणजे मी त्या योग्य अजून नसेन सन्मानाची, पण तुमचं ते प्रेम आहे की आम्हाला तुम्ही त्या सन्मानाचे योग्य समजलं. आणि मला त्या अनुषंगाने जोडून सांगायला आवडेल की जेव्हा मी विचार करते की सावित्रीबाईंनी 18व्या शतकामध्ये जो काही ताण, त्रास, संघर्ष केला आणि प्रचंड सनातनी काळामध्ये तो सगळा विरोध पत्करून, विरोध स्वीकारून त्याचा लढा दिला, तेव्हा आज आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे मी जर पत्रकार म्हणून
किंवा लेखक म्हणून जर मी काही लिहित असेल, बोलत असेल, सांगत असेल, तर मला त्या गोष्टीचा ताण थोडासा का होईना समजून घेता येतो की आज आपण जेव्हा कुठलीही चुकीची गोष्ट असेल, अन्यायकारक गोष्ट असेल, ती आपण बोलायला जातो, ती सांगायला जातो, तेव्हा खूप वेगवेगळ्या प्रकारचे दबाव येतात. तुम्ही कुठल्या वर्तुळाशी संबंधित असाल अगर नसाल, तुम्हाला ते जोडून तुमचं म्हणणं त्यातला काय जो काही असेल फोलपणा क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातो. तर मला वाटतं की ही ऊर्जा किंवा ही ताकद त्यामुळे सावित्रीबाईंकडनं येते की त्यांनी ज्या काळामध्ये ते सगळं त्या करू शकल्या, आणि जर त्या करू शकल्या तर आपण का नाही करू शकत, आपण का नाही आपलं म्हणणं खंबीरपणे सांगू शकत. ते चूक आहे बरोबर आहे हे नंतरची गोष्ट आहे, पण सांगण्याचं धाडस करणं, बोलणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, फार महत्त्वाची कृती आहे. कुठल्याही प्रकारचा अन्याय आपण स्वीकारला नाही पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या अन्यायाचं सहन करणं स्त्रियांना, मुलींना आपण आजही, आजच्या काळातही बऱ्याचदा अशाच प्रकारची शिकवण देतो की सहन केल्या पाहिजेत गोष्टी. रात्र आपण शिक्षण देताना सुद्धा हाच विचार करतो की ती मुलगी मोठी झाली की ती जर चांगली शिकलेली असेल तर तिला चांगला नवरा मिळेल. तर आपल्याकडे म्हणजे मुलींना शिक्षण देण्याच्या मागचा विचार सुद्धा काय आहे, तर तिचं लग्न व्हावं. किंवा मुलांच्या बाबतीतही खरं तर आपण वेगळं काही नाही करत. मुलांनाही आपण शिक्षण देतो ते त्यांनी चांगली व्यक्ती म्हणून त्यांचा विकास व्हावा म्हणून नव्हे, तर त्याला एक चांगली नोकरी लागावी. म्हणजे शिक्षणाचा जो काही मूलभूत विचार घेऊन या दाम्पत्याने आपल्यासाठी ती सगळी प्रक्रिया केली, ते आपण किती संकुचित करून ठेवलेलं आहे की आपण ते नोकरी किंवा लग्न आणि सेटलमेंटच्या फक्त एवढ्याच गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असल्यामुळे व्यक्ती म्हणून आपण किती विकसित होणार आहोत, आपलं करिअर कसं असणार आहे, आपण स्वतःला कुठे पाहतो हे पाहायलाच आपण खरं तर, किंवा ते शिक्षण व्यवस्थेचा पण तो दोष असेल की आपली व्यवस्था जेव्हा ती वाढायला लागली तेव्हा त्याला आपण फार संकुचित करत गेलो. तर मला आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना हेच सांगणं आहे की शिक्षण म्हणजे तुम्हाला आवडेल त्या क्षेत्रात तुम्ही जा. मेहनत आणि चिकाटी ह्या 2 गुणांशिवाय किंवा या 2 गोष्टींशिवाय कुठलंच यश मिळू शकत नाही. त्यामुळे ह्या 2 गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत. कष्टाला पर्याय नसतो आणि नुसतं कष्ट सुद्धा चालत नाही, तर त्यात सातत्य पाहिजे. भलेही ते सातत्य एक सरळ रेघेत नसेल की थोडीशी रेघ आहे, मग मध्ये गॅप आहे, डॉट डॉट आहे, मग पुन्हा थोडी रेघ आहे, पण तेही एक चिकाटीचंच रूप आहे. ते असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सातत्य, मेहनतीला पर्याय नाहीये. आणि शिक्षण घेताना, शिक्षणाचा विचार करताना किमान आपण तरी आज म्हणजे आपण ज्या ठिकाणी ज्या निमित्ताने जमा झालेलो आहोत, तर इथे तरी आपण हा विचार मनामध्ये ठेवला पाहिजे की आपलं शिक्षण हे लग्न किंवा नोकरीपुरतं असणार नाही, तर ते आपला व्यक्ती म्हणून विकास करेल. नवऱ्यावर अवलंबून असण्याचं कारण नाहीये, नवऱ्याने आपल्याला आणून वाढवण्याचं कारण नाही. आपण म्हणजे आपल्या समाजामध्ये आपण स्त्री आणि पुरुष दोघांनाही सक्षम केलं पाहिजे. नवऱ्याने जसं बायकोला काही आणून दिलं पाहिजे असं आपण म्हणत असू, तर बायकोने देखील नवऱ्याला आणून दिलं पाहिजे. आर्थिक असेल किंवा कुठल्याही प्रकारचा जो काही सपोर्ट असतो तो एकमेकांना एकत्रित दिला पाहिजे. एकाकडेच ती जबाबदारी ढकलून दुसऱ्याने त्याच्यावर अवलंबून असण्याचं कारण नाहीये. तर आपण हे परावलंबित्व नाकारूयात आणि आपल्या शिक्षणाचा आपण विचार हा व्यापक करूयात. तो आपल्या व्यक्ती विकास म्हणून कसा होईल याकडे यासाठी आपण प्रयत्नशील राहूयात. आणि आपल्या गावामध्ये एवढी मोठी शाळा होतीये, त्याचा आपण नक्कीच लाभ घेऊयात. त्यातनं आपण नक्कीच पुढचा म्हणजे मोठ्या स्वप्नांचा विचार करूयात. लहान स्वप्न आता आपण सोडून देऊयात. लग्न आणि नोकरी हे खूपच म्हणजे हा जगण्यातला जीवनाचा हा एक भाग आहे, ते म्हणजे जगणं नाही आपलं. ही गोष्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. एवढं बोलून मी माझं म्हणणं थांबवते. धन्यवाद. पत्रकार बोलले असं वाटलं. खूप छान मनोगत मॅडमनी व्यक्त केलं. परखड विचार आपल्याला ऐकायला मिळाले. आणि तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक जे आपले पुरस्कार्थी आहेत त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या कामातलं जे उभारून आलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. शिक्षिका आहेत, प्राध्यापिका आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपापल्या परीनं आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व व्यक्त केलं.
तर धन्यवाद सर्व पुरस्कार्थींना. आपल्या सर्व पुरस्कार्थींचे अनमोल विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे, संवेदना जागवणारे आहेत. पुन्हा एकदा सर्व पुरस्कार्थींचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीला आम्हा सर्वांकडून मनस्वी शुभेच्छा. एकदा सर्व पुरस्कार्थींसाठी जोरदार टाळ्या.